पापड करायचे उडदाचे. चला मी आता डाळ पुसायला बसते. 3 किलो डाळ आणलेली मी इथं. आणि बघा अशी कढईला आहे ना अशी साडी बांधून द्यायची, साडीचा एक पंधा बांधून द्यायचा आणि त्याच्याने अशी डाळ पुसून घ्यायची. मी तुम्हाला एकदा पुसून दाखवते. हे बघा एकदाच मी तुम्हाला अशी पुसून दाखवली. खाली बघा कसं पीठ निघतं, कारण की जास्त व्हिडिओ मोठा होऊन जातो. मग जास्त जर दाखवलं तर अशी पुसून घ्यायची सर्व डाळ आणि अशा गाळणीने गाळून घ्यायची. ही अशी चाळणी येते ना तिच्याने गाळून घ्यायची. तर चला मी आता अशा प्रकारे गाळून पण घेतली आणि पुसून पण घेतली. आता डब्यामध्ये भरायची आणि डब्यामध्ये भरून मी आता पिशवीमध्ये डब्बा ठेवणार आणि पापड करायला जाणार आहे. आधी जेवण करणार मी. आता तुमचे 11 वाजून गेले. माझं स्वयंपाक वगैरे सर्व काही झालेलं आहे. तर चला मी आता डब्बा करते तयार डाळ ठेवण्यासाठी. ह्याचा डब्बा तयार केला मी. आता घेऊन जाते चक्कीवर. हे बघा पापड करून आणते. डाळ पुसली गेली. आता मी पापड करायला चालली चक्कीवरूनच करून आणते, कारण की घरी माझ्याने होत नाही. आता खूप मेहनत राहते त्याला. भिजायचं, कुटायचं, मग पापड करायचे, सुकायला टाकायचे, म्हणून मी चक्कीवरूनच करून आणते. आता तुम्हाला तिथं चला माझ्यासोबत दाखवते मी तुम्हाला तिथं चक्कीवर पापड कसे करतात ते. चला मग मी आलेलो आहे आता चक्कीवर. बघा त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या चक्क्या आहेत. गहू दळायची, बाजरी दळायची, शेवाया करायची, मसाला बनवायची, नंतर लाडूचा मसाला दळायची. हे बघा ही बाईने डायरेक्ट 5 किलो मसाला बनवलेला आहे. बघा कशी काढते ती. हे टेपमध्ये कुरडायांची, वेफर बनवायची, सर्व काही. आम्ही चक्कीवर आलेलो आहे पापड करण्यासाठी. हे बघा नंबरावर ठेवलेलं आहे. आता हा माझा नंबर लागलेला आहे. डाळ दळायला टाकलेली आहे. इथं डाळ दळली जाते. इकडं खाली पीठ येते, वरती डाळ टाकलेली आहे. आता इथं मसाला तयार करत आहे. पुड्या टाकलेल्या आहे मी ना. 4 किलो डाळ होती माझी, तर मी 3 पुड्या टाकलेल्या आहे इथं. तर घरच्याच मावशी तयार करत आहे. पण आता आपल्याला इथं असं गोल करावा लागेल. आपल्यालाच उभं करून देतात ते. हे बघा मी इथं गोल करते. म्हणजे ते सर्व मसाला टाकलेला आहे तर पाण्यामध्ये सर्व काही मिक्स म्हणजे गिठोडीने राहायला पाहिजे, म्हणून ते सांगतात तुमच्या हाताने व्यवस्थित करा. म्हणून आपल्या हाताने आपण व्यवस्थित करून घ्यायचे. गिठोडी वगैरे काहीच नाही राहू द्यायची. तर 3 पुड्या टाकलेल्या आहेत मी इथं. आता हे ना हे पाणी लगेच पीठ भिजतात ना तिथं टाकतात. हे बघा आता हे मशीन आहे, दाखवते मी. दळलेलं पीठ त्या मशीनमध्ये टाकतात आणि तिथं मग हे पाणी टाकतात, मसाल्याचं पाणी. झालं ते. हे बघा असं भिजायचं, असं भिजलं जातं. खूप छान मस्त असं भिजलं जातं ते. दादाला असं भिजलं जातं. हा तर हे बघा पीठ आपलं भिजून झालेलं आहे. तर हे बघा हे काढता इथून. हे असं सर्व पीठ त्यांनी आता एका टबमध्ये काढून घेतलेलं आहे. हे असं पीठ काढून घेतात ते. हे बघा जास्त कडक नाही, जास्त नरम नाही. किती छान मस्त भिजलं गेलेलं आहे पीठ. मस्त भिजलं गेलं. ते ठिकाणी आपटलं जातं ते पीठ. बघा तिथून काढलं लगेच इथं मशीनमध्ये. हे बघा असं तिथं टाकलं का, असं दाबलं का बघा कसा गोळा निघतो. आणि मग हा गोळा निघाला का याला असं पसरवून थोडंसं तेल लावून अजून मशीनमध्ये पुढे ढकलतात, म्हणजे तिकडे पापड तयार होतात. असं चौकोनी गोळा पुढे ढकलला की मशीनमध्ये परत मग इकडनं साईडनं पापड निघतात. आता मी कॅमेरा पुढे घेते आणि तुम्हाला पापड कसे निघतात ते दाखवते.
बघा ही त्यांची कुळदेवता आहे चक्कीवाल्यांची. आणि इथं बघा पापड चालू झाले. या त्या चक्कीवाल्या ताई आहेत. आम्ही गल्लीतल्या 3 बाया गेलो होतो आम्ही. हे बघा, हे पहिले ती जिजाताईचं चालू आहे, आमच्या गल्लीतलीच बाई आहे ती. ही बघा इथं पापड काढते ती. ही पण आमच्या सोबतच आलेली. आता ह्या दोघांचे पापड झाले, फक्त माझे बाकी होते. आता हे माझे पापड चालू आहेत, म्हणून मी तिथून माझे काढते मी. आणि ही जी आता इथं डब्बा भरते आणि मी तिथून काढून देते. माझे पापड चालू आहेत आता. हे पटापट पटापट इतके छान पापड पडतात ना. घरी जाऊन फक्त थोडे सुकावे लागतात, थोडेसे मस्त असं पसरून द्यायचे. या दिवसाचे काय लवकर सुकत नाही. पापड सर्व काय छान सुकले गेले.
आता इथं अशा गड्ड्या लावून लावून ठेवून दिलेले मी. आता पटापट डब्यामध्येच ठेवायचे, बाकीचे तिकडे गड्ड्या करायच्या बाकी. तर बघा मी आता पटापट इथं डब्यामध्ये ठेवते. हे पापड आहे ना वर्षभर खराबच होत नाही. हे असे छान सुकवले की मग वर्षभर पापड कसे पण टिकतात आणि खराबच होत नाही. तर असे भरून देणार आहे मी पटापट. एकच डब्यामध्ये सर्व काही येऊन जातील. हे पण आता पटापट अशा गड्ड्या लावून लावून भरून देते मी. चला मग कसे आहात तुम्ही? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावो ईश्वरच्याने प्रार्थना. चला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघा माझा. तुम्ही व्हिडिओ बघणार तेव्हाच माझे व्ह्यूअर्स वाढतील, तेव्हाच माझे सबस्क्रायबर पण वाढतील. तुम्ही व्हिडिओ नाही बघणार तर व्ह्यूअर्स कुठून वाढतील? खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, खूप म्हणजे खूपच. आता माझ्या पापडांमध्येच अख्खा दिवस गेला. मी फक्त 2-4च घास जेवण पण केलेलं, अजून जेवण सुद्धा केलेलं नाही मी. पापडांमध्ये पूर्ण दिवस चालला गेला आज तर रेसिपी पण दाखवली नाही मी तुम्हाला. आज फक्त हा पापडांचा अख्खा म्हणजे दिवस पूर्ण या पापडांमध्येच गेला माझा. पापड आपले सुकले गेले. मी आता भरते. बघा भरायसाठी डब्बा पण आणला मी. खाली पेपर टाकून आता पापड भरते मी. हे सर्व आता पटापट डब्यामध्ये भरून घेते. मस्त छान सुकले गेले, पूर्ण सुकले गेले. बघा डब्बा आणला मी भरायसाठी. आता भरून घेते.